नमस्कार. देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला आजा एकादशीची माहिती अगदी थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग ऐकूया आजा एकादशी म्हणजे काय वगैरे. आपणा सर्वांना हे तर माहीतच असेल की वर्षातून एकूण 24 एकादशी येतात. त्यातीलच आजा एकादशी ही एक आहे. हा एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो, जो भगवान विष्णूंना किंवा त्यांचा अवतार असणाऱ्या विठ्ठलाला समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात ही एकादशी येते. अज या शब्दाचा अर्थ जे अजन्मा किंवा शाश्वत आहे, ते जीवन आणि मृत्यूच्या अंतहीन चक्रातून मुक्ततेचे प्रतिनिधित्व करते. या व्रताचे पालन केल्याने भूतकाळातील नकारात्मक कर्म दूर होतात आणि आध्यात्मिक विकास वाढतो असे म्हटले जाते. जीवनात शांती आणि समृद्धी कोणाला नको असते. तेच जीवनात शांती आणि समृद्धी आणि सुसंवाद सुनिश्चित करताना मोक्ष मिळवण्याचा मार्ग ही आजा एकादशी व्रत केल्याने मोकळा होतो असे म्हटले जाते. द्वादशी तिथीला स्नान करून लक्ष्मीनारायणाला प्रार्थना केल्यानंतर अन्न आणि धनाचा नैवेद्य दाखवला जातो. द्वादशी तिथी म्हणजेच ही आजा एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस येतो त्याला द्वादशी तिथी म्हणतात. द्वादशी तिथीला स्नान करून मग लक्ष्मी विष्णूला आपण प्रार्थना करून अन्न आणि धनाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भाविक भक्तिभावाने हा उपवास सोडतात. आजा एकादशी उपवास करत असताना नकारात्मक विचार अजिबात मनात आणू नये. दान धर्म करावा. केस किंवा नखे या दिवशी अजिबात कापू नयेत. तसेच मन शुद्ध ठेवावे आणि नामस्मरण जेवढं होईल तेवढं जास्त करावे. तर ही होती आजा एकादशीची माहिती अगदी थोडक्यात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.